सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सत्रामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. 23 एप्रिल हा दिवस जगभरामध्ये जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. जगप्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपियर याचा हा जन्मदिन आणि योगायोगाने मृत्यूदिन देखील. लहानपणी ग्रंथ हेच गुरु, वाचाल तर वाचाल हे सुविचार आपण सगळ्यांनीच ऐकलेले असतात. मध्यंतरी पु ल देशपांडे यांच्याशी निगडीत एक किस्सा वाचनामध्ये आला आणि वाचाल तर वाचाल या सुविचाराचा अर्थ खऱ्या अर्थाने समजला. भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध चाललेले होते. या युद्धाच्या दरम्यान एक मराठी सैनिक सीमेवरती कडाक्याच्या थंडीमध्ये कुडकुडत होता. त्याच्याजवळ असलेले लोकरी कपडे त्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पुरेसे नव्हते. त्यानं मग शेकोटी पेटवली. त्याच्याजवळ त्यानं नेलेले काही दिवाळी अंक होते. ते अंक, त्या अंकामधील पानं त्या शेकोटीत जाळण्यासाठी तो वापरत होता. असाच एका दिवाळी अंकातील काही पानं शेकोटीमध्ये जाळण्यासाठी टाकत असताना त्यानं पु ल देशपांडे यांचं नाव वाचलं. सहज म्हणून त्यानं निरखून पाहिलं तर त्यावरती लेख होता, माझं खाद्य जीवन. सहज म्हणून त्यानं तो लेख वाचायला घेतला. कोल्हापूरच्या छत्रेंच्या खुसखुशीत चिवड्याचं एवढं खुमासदार वर्णन पुलंनी केलेलं होतं की तो पुन्हा पुन्हा तो लेख वाचतच राहिला. खरं तर त्या कडाक्याच्या थंडीमध्ये त्याला जीव नकोसा झाला होता, पण किमान आता हा चिवडा खाण्यासाठी तरी आपण जिवंत राहिलंच पाहिजे असा विचार त्याच्या मनामध्ये चमकून गेला. त्या खुमासदार खुसखुशीत लेखानं त्या कडाक्याच्या थंडीशी सामना करण्याची शक्ती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. त्याच्या मनामध्ये नव्यानं एक जगण्याची उमेद निर्माण झाली. पुढे युद्धानंतर त्यांनी पुलंना पत्र लिहिलं. प्रिय भाई, त्या कडाक्याच्या थंडीमध्ये मी आयुष्याला जाम वैतागलो होतो. मी खरं तर मरणारच होतो, पण केवळ आणि केवळ तुमच्या या लेखामुळे, तुमच्या या लिखाणामुळे मला जगावंसं वाटलं. पुलंना त्यांचं पत्र मिळालं. मग पुलंनी सुद्धा त्याला उत्तर पाठवलं. तुमच्यासारख्या वाचकांना साहित्यातील शब्दांमुळे जगावंसं वाटतं, म्हणूनच तर लेखकांना लिहावंसं वाटतं. छोटीशी गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. वाचनाची आवड माणसाला आयुष्यामध्ये आनंद तर देतेच, पण आयुष्यामध्ये कित्येक वेळेला येणाऱ्या बिकट किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा लढण्याची ताकद देऊन जाते. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.